सगळ्यांना हा बंदा नक्की होणार आहे तेवढं जबरदस्ती नमूद करतो। बाकी काय नाही। आणि वर्ष महिन्यामध्ये कार्यक्रम घेत असताना म्हणजे आमचं तात्याचं आता बोलण्याच्या भागावर झालं ते जर आम्हाला महिन्यात संधी मिळाली आमच्याकडे मोकळ्या जागा नाहीये ते कधी मोठी महिला शरीर आम्ही त्या दिवशी शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत असतो। 19 तारखेला 19 तारीख ते 24 तारखेपर्यंत महाराजांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि शिवजयंतीच्या निमित्तानं आपण विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवत असतो। खास करून ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये लोकोपयोगी सामाजिक शैक्षणिक आणि गोरगरीब जनतेला उपयोगी पडतील अशा पद्धतीच्या उपक्रमाचं नियोजन या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। आणि त्याचबरोबर या लोकसभा निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पाडल्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीला घवघवीत असं यश संपादन झालं। आणि श्रीमंत छत्रपतींचा वाढदिवस म्हणजे एक मोठा उत्साह असतो आणि त्या उत्साहामध्ये आम्हा सर्व मंडळींना म्हणजे सर्व आम्ही उदयनराजे मित्र समूहातील प्रमुख मंडळी सगळे आम्ही बसलो आणि सगळ्यांच्या मध्ये मग त्यात सगळ्या पक्षाची लोक आली म्हणजे विचार वेगळे असले तरी छत्रपती उदयन महाराजांच्यावर प्रेम करणारा एक वेगळा वर्ग आहे आणि सगळ्यांचा विचार विनिमय होऊन असं म्हणजे एक संकल्पना आम्ही सुचवलेली आहे की बाबा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री खास करून दोन्ही उपमुख्यमंत्री मूळचे सातारचे श्रीमंत छत्रपतींचा वाढदिवस साजरा आणि आटीच्या आटी आमदार या ठिकाणी महायुतीचे निवडून आल्यामुळं महाराजांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्व जिल्हावासियांच्या वतीनं त्यांचा सत्कार त्याचबरोबर राज्यसभेचे आपले नितीन काका पाटील यांची निवड झाली त्यांचाही सत्कार असा सगळा योग एकत्रित आणण्याचा आमचा विचार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढील आता मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील कारण कार्यक्रम असतात पण तरीसुद्धा छत्रपती उदयन महाराजांचा कार्यक्रम म्हणल्यानंतर आम्ही त्यांना गळ घालून ती तारीख त्या तारखेला ते आले पाहिजेत या पद्धतीचं नियोजन करणार आहे। सगळे मित्रसमूहातील आमचे या ठिकाणी सुशीलदादा मोजर आहेत, विजयराव नायकवडी आहेत, महेशराव डॉक्टर गुरव आहेत, आमचे माजी नगराध्यक्ष नासिरभाई शेख असतील, विजूभाऊ यादव असतील, पंकज चव्हाण असतील, संग्राम बर्गे असतील, सगळे संतोषराव कनसे सगळी जे प्रमुख मंडळी आहेत सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रित आम्ही जिल्ह्यातली जमलो होतो। आणि कमी वेळेमध्ये तुम्ही आता सगळ्यांनी बघितलं असेल की पूर्ण हॉल भरलेला होता आणि श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचा एक मनोदय त्यांनी जी कल्पना मांडली की माझा वाढदिवस साजरा करत असताना हार तुकडे बुके फुलं वगैरे असं न करता जिल्ह्यातील गोरगरीब समाजातील मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी वह्या पुस्तकं पेन वगैरे म्हणजे शालेय उपयोगी वस्तू मला त्या ठिकाणी भेट द्या। आणि आमचं टार्गेट म्हणण्यापेक्षा आम्ही त्या आल्या न आल्या महाराजांसाठी तर आव्हान केले म्हणजे मोठ्या प्रमाणात येणार आम्हाला ट्रक भरून देणारी मंडळी आहेत महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आणि आम्ही तो जवळजवळ आमचा वर्षभर कार्यक्रम चालतो परत म्हणजे महाराजांच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत ते वह्याचं वाटप आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या गावामधून वाटत असतो। अशा पद्धतीचं आमचं चांगलं नियोजन झालं आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचा नियोजित पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर अधिकृत तुम्हाला पत्रिका दिली जाईल आणि मग त्या कोण येणार आहे कोण नाही येणार आहे सगळी माहिती आपल्याला मिळेल। आणि पुन्हा एकदा नियोजनाच्या बैठकीचं नियोजन झाल्यानंतर एक आम्ही प्रेस घेऊ आणि त्यावेळेला आपल्यासमोर सादर करू। आपण आल्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचं धन्यवाद।